बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ. आणि हिंदू सण साजरे केले तेव्हा मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाही, मात्र मुस्लिमांच्या नमाजच्या वेळी तक्रार केल्या जातात असं अबू आझमींनी वक्तव्य केलं आहे. फडणवीस साहेब म्हणतात की त्यांनी प्रसिद्धीसाठी ते वक्तव्य केलं. मला असं वाटतं ना की अबू आझमीने सुद्धा जे आहे हे आपापसात कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे. कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे या राज्याच्या बाहेरूनसुद्धा शेकडो मैल गोर गरीब आता तर तरुणीसुद्धा बिचारे चालत आहेत, कलाकार चालत आहेत. तर एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये जातीवाद नसतो, याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो. मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद, मुस्लिम संत पांडुरंगाचे भक्त, त्यांचीसुद्धा वारी निघते आणि ही सगळी मंडळी जी आहे ही एकत्रित काम करतात. तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात. आता अशा वेळेला नाहीतरी अनेक वेळेला काही ना काहीतरी होतं. रस्ते अडले जातात, कुठे झाड पडलं, कुठे ब्रिज पडला, कुठे गाडी उलटी झाली, काय झालं, होतो ना त्रास. हा त्रास जो आहे सगळ्यांना एकत्रित आणणारा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे. आपण जेव्हा पूर्वी अन्न नागरी पुरवठा मंत्री होता, आपल्या पहिल्या कार्यकाळात शिवभोजन केंद्रांचं देयके व्यवस्थित, आता पुन्हा काही देयके थकली सर, केंद्र अडचणीत आले. हे खरं आहे की 5-6 महिन्याची जे आहेत देयकं थकलेली आहेत शिवभोजन केंद्राची. मी जे आहे फायनान्स मिनिस्टरबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो आणि मला असं वाटतं की या पुढच्या सोमवारपासून जे अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याची सोय केली जाईल असं वाटतं मला आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील आमचा. महिलांचा सन्मान संधी देण्याबाबत निर्णय घेतला होता. कर्तृत्व फक्त पुरुषांकडे असतं, मी कधी मानलं नाही, शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलं. हे बरोबर आहे. शरद पवार साहेबांनी पहिलं महिला धोरण हे 94-95ला पवारसाहेबांनी आणलं. त्यावेळेला 30% महिलांना जे आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये घेतलं पाहिजे, पोलीस महिलासुद्धा झाल्या पाहिजेत. हा निर्णय पहिल्यांदा त्यांचाच. नंतर निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णयसुद्धा त्यांचा. नंतर आमच्याकडूनच त्याने जे पुढे 50% आरक्षण द्यायला पाहिजे निवडणुकीमध्ये महिलांना, हा सुद्धा त्यांनीच घेतलेला निर्णय. हे मान्यच करायला पाहिजे. कारण असे जेव्हा निर्णय आपले घेतले जातात त्यावेळेला फार प्रचंड विरोध होतो. कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, महिलांच्या विरुद्ध, महिलांना हे शक्य आहे का, महिला हे करू शकणार नाही वगैरे वगैरे आपण सगळं बोलत असतो. परंतु त्यावेळेलासुद्धा पवारसाहेबांनी सांगितलं की समानतेचं जर तत्त्व जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर नोकरी धंद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी, शिक्षणापासून सगळ्या ठिकाणी महिलांना पुरुषा एवढे अधिकार आपल्याला द्यायला पाहिजे. हे अगदी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांपासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी हेच म्हटलं. त्याच रस्त्याने आपण पुढे जातो. अति झालं अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे. बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली. तर खडसे भाजपा देण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसतं, असा गिरीश महाजनांनी पलटवला. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. होण्यासाठी आगुरी पूजा केली जाते. एखाद्या मंत्र्याने केलं तर एवढं काय गांभीर्याने घेता, जयंत पाटलांनी असं म्हटलंय. भरत गोगावलेंना त्यांनी टोला लागला. मला काय माहिती नाही आहे काय, परंतु श्रद्धा ही गोष्ट वेगळी, अंधश्रद्धा ही गोष्ट वेगळी आहे. त्याच्याबद्दल काय सांगावं, कोणी काय केलं ते मला काय कल्पना नाही. मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांनी केले. पुन्हा औरंगजेबचा वाद उठवून येण्याची शक्यता. हे पण त्यांनी जे सांगितलं की ते टोप्या विणत होते आणि स्वतःचं जे आहे उत्पन्न मिळवत होते, एवढ्यापुरतं त्यांचं जे आहे ते आहे, तो इतिहास आहे. परंतु जे आहे ज्या पद्धतीनं अन्यायाचा कारभार या महाराष्ट्रात त्यांनी केला त्याच्याविरुद्ध आपण सगळे आहोत. संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने त्यांनी हाल करून मारले त्याचा आक्रोश प्रत्येक
या आपल्या माणसांच्या मनामध्ये आहे. कारण एखाद्या राजानं दुसऱ्या राजाला जिंकल्यानंतर